कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था अध्यक्ष समाजसेवक माननीय श्री रुपेश धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागरिकांसाठी रक्तदान शिबिर व चष्मे वाटप आयोजित करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्यात आले। यावेळी रुपेश धुमाळ यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव त्याबद्दल बोलायला झाल्यास म्हणजे शब्द कमी पडतील, कारण सतत चळवळीत राहणं, लोकांना मदत करणं ह्या गोष्टी ते करत असतो। पण हे करत असताना लहानपणापासून या गोष्टी शिकत आल्या। करत असताना कुठल्याही गोष्टीचा श्रेय मिळलं पाहिजे म्हणून नाही, तर समोरच्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून करतो आणि त्याचं त्याला फळ आज मिळत आहे। आज जे लोक येत आहेत, भेटत आहेत, त्याला आशीर्वाद देत आहेत किंवा त्याला शुभेच्छा देत आहेत, त्याचं कारणच हे आहे का रुपेश म्हणजे काही काम करतात, ते काम लोकांपर्यंत पोचतं आहे आणि ते सगळ्यांची आपली जबाबदारी पण अजून लोकांपर्यंत पोचून त्यांना प्रोत्साहित करणं। तर तुम्ही जे कार्य करत आहात त्या कार्याला लोकांकडनं सलाम होतो आहे, तुम्हाला त्यांच्या लोकांकडनं अपेक्षा वाढत आहेत, तर तुम्ही अजून लोकांसाठी संघटित होऊन लोकांचं काम करा। आणि त्यामुळे आमच्यासारख्या आता वय झालेल्या लोकांनाही असं वाटतं की रुपेशला आपण ती मदत केली पाहिजे, त्यांनाही मोठं काम, कारण युवा पिढी जर घडेल तर पुढचा इतिहास घडेल। याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे उभे राहून त्यांना सहकार्य करतो। रुपेशनी वाटचाल करत करत जसं सामाजिक क्षेत्रात काम करत आहे तसं राजकीय क्षेत्रातही उतरावं, कारण राजकारणात चांगल्या लोकांचा, विश्वासपात्र लोकांची गरज आहे। राजकारणामध्ये लोकांचा विश्वास करत चालला आहे, त्यावेळेला युवा नेतृत्वाकडनं लोक अपेक्षा करत आहेत, कारण युवा नेतृत्वाला फक्त काम करणं, लोकांना न्याय मिळवून देणं हाच त्याच्या भावना असतात। त्या भावना पुढं जागृत होऊन त्या त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावं असं मला तरी सध्या वाटतं। तर मी आता त्यांना ह्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या आगरी संघटनेचे जे अध्यक्ष त्यांच्यामार्फत असेल, आमच्या 27 गाव कृती समिती करणार असेल, सगळ्यांना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यात उपयोगी पडत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम, वृद्धांना वृद्धाश्रमात मदत, अनाथाश्रमात मदत, शैक्षणिक साहित्यांचं वाटप असे वेगवेगळे उपक्रम चालू असतात। याच्यातच आज या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, डोळे तपासणी हे मोफत शिबिर ठेवले, जेणेकरून वाढदिवसानिमित्त या गरजवंतांना आणि आपल्या सामाजिक तळागाळातील लोकांना या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे। वाढदिवस साजरा करत असताना धांगडधिंगाणा घालण्यापेक्षा समाज उपयोगी कार्यक्रम झाले पाहिजेत हा मेसेज तरुणांना देण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने असे विविध उपक्रम राबवत आहेत।